इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये बहारदार आहे. पॉइंटला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. हॅलो चेक. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर निलेश ढगे काल या खेळाडूच्या बॅट मधून एक अर्धशतकी खेळी या मैदानावरती पाहायला मिळाली. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये फटका तर मैदानाच्या आतमध्ये खेळला बहारदार आहे. एक सिंगल इथे प्राप्त होती. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 95. 95 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. 3 बॅटर आतापर्यंत बाद झालेत. अंबोल बाद झालाय, नवनाथ बाद झालाय आणि रोहित लांबा हे 3 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बाद होताना पाहिलेत. इथे अजूनही आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आलेला खंडू केदारी इथे मैदानाच्या आतमध्ये अजूनही कामकाज करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. इथे चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धाव आहे. इथे पण मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल हलक्या हाताने चेंडू खेळलाय. एक सिंगल इथे प्राप्त केली जाते. 14 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्गवरती इथे गणेश आलाय. 14 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 6 षटकांचा खेळ इथे बाकी असेल आणि 6 षटकामध्ये इथे किती धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जातील ना हे देखील पाहावं लागेल. कारण की 98 इथे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. इथे निलेश ढगेच्या बॅट मधून समोरच्या बाजूला आक्रमण झालंय. एक सिंगल तर इथे वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावचा केला पलाय झालाय. डेंजर एंड कडे खंडू आहे परंतु कलेक्शन तिथे झालं नाही चेंडूचं आणि तद्वार 2 धावा यशस्वीरित्या पळून इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. हरणाची गती, चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि 2 धावा प्राप्त झाल्यात. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं ना 3 डिजिट मध्ये जाऊन पोहोचलंय. 100. 100 धावा इथे स्कोर कार्ड वरती पूर्ण आहे. इथे निलेश ढगेच्या बॅट मधून चेंडू जाईल
आउट ऑफ द पार्क. शिवरायांची तळपती तलवार आणि इथे निलेश ढगेच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार आहे. 6 रन. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे अपील केलंय. या स्पर्धेचं आपण जर पाहिलं ना 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे 2 कॅमेरामॅन आहे, एक टेक्निशियन आहे, एक स्कोरर आहे. या सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. आणि की मित्रांनो आपण जर पाहिलं ना दर्जेदार काम आहे. पडद्यांच्या मागे जर यांचं काम पाहिलं ना तर दर्जेदार आहे. सर्व खेळाडूंना या स्पर्धेची सर्व क्षणचित्र इथे छायेमध्ये टिपण्याचं काम यांच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता असेल जर्सी क्रमांक 10 परिधान करणारा सचिन पुजारीला आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कित्येक वर्ष आपण जर पाहिलं तर निलेश ढगे असेल, सचिन पुजारी असेल, या देखील खेळाडूने हे लेदर बॉलचं क्रिकेट खेळलंय. आज ही जोडी इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन झालंय. सचिन पुजारी मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. चला न्यू बॅटर विनंती असेल मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 45 सतपाल सिंग. अगदी आपण पाहिलं तर लोणावळा विभागामध्ये या देखील खेळाडूंनी चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळले. रेल्वेसाठी देखील आपण जर पाहिलं ना तर या खेळाडूंनी लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, दोन्ही फॉर्मॅट मध्ये क्रिकेट खेळले. आज इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नमो युनायटेड या टीम साठी खेळताना पाहायला मिळतात सतपाल सिंग रॉय सर. पोलीस उपनिरीक्षक आहे RPF. आपण जर पाहिलं तर लोणावळा डिव्हिजन मध्ये काही दिवस त्यांचा कार्यकाळ पाहायला मिळाला. (106) लॉस ऑफ 5 विकेट आहे. 14.5 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. एका बाजूने पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली कारण की आपण जर पाहिलं तर खंडू केदारी बाद झाला. नंतर मैदानाच्या आतमध्ये सचिन पुजारी गेला, तो देखील मैदानाच्या आतमध्ये शून्याचा चष्मा घालून माघारी परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सर्जुनला आपण पाहतोय. गणेश इथे बहारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. इथे बा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स गेला. इथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 15 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय. आता उर्वरित मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ शिल्लक असेल. 15 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 106 धावा बनवल्या गेल्यात.
गोलंदाजी मार्क वरती आपण मैदानाच्या आतमध्ये आता पाहतोय. अश्विनला आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त होते. निलेश ढगे आणि सरजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निलेशने एक सिंगल इथे घेतले आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आता निलेश पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक दोन्ही खेळाडूचा जर आपण पाहिला ना 45 आणि 45 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे सरजीच्या बॅटमधून पॉइंटला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे बाद समोरच्या बाजूला आक्रमण झाले मैदानाच्या आतमध्ये. अगदी मिड विकेट मध्ये इथे चेंडू खेळला गेला. एक सिंगल. इथे आता टार्गेट सेट करायचे. मोठमोठे फटके नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागेल. अब नाही चलेगा इक्का दुक्का. इथे तुम्हाला चौकार आणि षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागेल. या स्पर्धेच्या निमित्तानं राजूभाई शेख यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. राजूभाई मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. इथे चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरजीच्या बॅट मधून इथे आला मैदानाच्या आतमध्ये बहारदार चौकार आहे. इथे पहा डेंजर एंडकडे फेकी फेकी थोडीशी खराब आहे. अस्तव्यस्त पाहायला मिळते. नकार नकार मैदानाच्या आतमध्ये कळवला. इथे नकार आहे. एक 113 113 धावा 114 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 15.5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 114 ऑन बोर्ड आहे. 5 बॅटर बाद आहे. निलेश ढगे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना 6 चेंडूचा सामना निलेशने केलाय आणि निलेशच्या बॅट मधून 8 चेंडू 12 धावा निलेशच्या बॅट मधून आल्यात. सोळा ओव्हर इथे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 116 धावा 115 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात आणि 5 बॅटर बाद आहे. एकशे 15 115 आणि 16 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय.
इथे पहा निलेश ढगेच्या बॅट मधून लोअर फुलटा चेंडू चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. शरण षटकार. नो बॉल. चला इथे एक छोटासा ड्रिंक ब्रेक झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा डावाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होईल. गोलंदाजी मार्कवरती सूरज तयार असेल. पहिला बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये नो बॉल आलाय आणि नो बॉल वरती इथे मैदानाच्या आतमध्ये षटकार पाहायला मिळाला. फ्रेट मैदानाच्या आतमध्ये असेल. उघडा डोळे पहा नीट. मैदानाच्या आतमध्ये असेल आता फ्रेट. इथे पुन्हा एकदा संधी असेल. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं ना इथे मैदानाच्या आतमध्ये सजवलं गेलंय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फ्रीटचा बॉल होता. इथे चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये आला. फ्रीटच्या चेंडूवरती इथे संधी होती मोठा फटका खेळण्याची परंतु निलेशच्या बॅटला चेंडू इथे ब्रश झाला नाही. स्पर्श झाला नाही. डॉट बॉल आहे. सूरजने कमबॅक केलंय. सूरजला आपण पाहतोय कमबॅक केलंय. एक षटकार आला त्यानंतर डॉट बॉल आहे. तो स्कोर कार्ड आपण जर पाहिला ना नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 1 2 3 लॉस ऑफ 5 विकेट आहे. 16.2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आहे.
स्कोर कार्ड वरती 1. या षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 125 ऑन बोर्ड आहे. इथे पहा फर्निचर डिस्ट्रॉइड झालंय. एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात आणि विकेट सोबतने बॅटर बाद आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल. संदीपला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हॅलो चेक. हॅलो चेक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संदीप आहे. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये संदीप आहे. गोलंदाजी मार्क वरती आतमध्ये पाहायला मिळतील. इथे पहा निलेश ढगे पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. 5 से करेंगे स्वागत. इथे ठोकलाय
खणखणीत षटकार आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये पॉइंटला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला क्षेत्रशः चेंडूपर्यंत पोहोचतोय. तद्वारे इथे फेकी थोडीशी खराब आहे. संधी निर्माण झाली दुसरी धाव घेण्यासाठी आणि त्या संधीचं इथे मैदानाच्या आतमध्ये सोनं निलेशने गेलंय. 2 धावा इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. इथे पहा पुन्हा एकदा फटका बहारदार आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. निलेश इथे मैदानाच्या आतमध्ये आता बहारदार बॅटिंग करतोय. निलेशच्या बॅट मधून फटका बहारदार आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. एकशे 52. इथे पहा पुन्हा एकदा कव्हरला चेंडू खेळलाय आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. इथे निलेश ढगेच्या बॅट मधून आपण पाहिले ना तर फटके बहारदार आहे. निलेश ढगेची बॅट इथे मैदानाच्या आतमध्ये आता बोलू लागली. या षटकामध्ये 3 षटकार निलेशने ढोकलेत आणि निलेश ढगेच्या आपण जर पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये अर्धशतकी खेळी पूर्ण झाली. इथे पुन्हा एकदा फटका बहारदार आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. 23 चेंडू मध्ये 52 धावा 23 चेंडू मध्ये निलेशच्या बॅट मधून आल्यात. काय बहारदार बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये निलेशने केली. संघ अडचणीत होता संघाला इथे सावरण्याचं काम निलेश ढगेने केलंय. काल देखील आपण पाहिलं ना तर निलेशच्या बॅट मधून एक अर्धशतकी खेळी कालच्या दिवसभरामध्ये देखील पाहायला मिळाली. इथे पहा दुसऱ्या धावसंख्येला पलायन केलंय. निलेश ढगे वेगात धावताना धावांसाठी धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मृत चेंडू घोषित केला. डेड बॉल पंचांनी कळवले. शेवटचं षटक शिल्लक असेल. हाणामारीच्या षटकाला नक्कीच सुरुवात जाईल आणि ऑन स्ट्राईक निलेश ढगे. निलेशच्या बॅट मधून इथे धावा आल्यात. इथे पहा निलेश ढगे आणि इथे पहा जाळं रचलं गेले आणि त्या जाळ्यामध्ये मासा मैदानाच्या आतमध्ये अडकला गेला. निलेश ढगे बाद आहे.